तिकडे धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक मॅनेज करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। त्यावर आमच्याकडे काम आहे, विकास आहे, समोरच्या उमेदवाराकडे बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून काहीही बोलतात असा हल्लाबोल भाजपच्या बसवराज पाटलांनी केलाय। त्याला काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ओपन चॅलेंज केलंय। बसवराज पाटील औसा मतदारसंघात 10 वर्ष आमदार होते, तर उमरगा मतदारसंघात 5 वर्ष आमदार होते। त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे आहेत, तर या दोन जिल्ह्यांमध्ये विकासाची 4 कामं सांगा असं चॅलेंजेस आता महेश देशमुख यांनी दिलंय। या निवडणुकीमध्ये मॅनेज करण्याचा वगैरे हा विषय येत नाही. आम्ही फक्त मी आत्ताच एका भाषणामध्ये सांगितलं, की निवडणुकीला आम्ही चांगल्या विचारानं सामोरं जात आहोत. आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे विकास आहे. आम्हाला सांगण्यासारखं खूप काही सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून समोरच्या व्यक्तीला काही सांगण्यासारखं काही नसल्यामुळं काही बोलत राहतात. म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत, त्यांचे काय आता 12 वर्ष झालं विकास त्यांनी सत्तेत आहेत. त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत, त्यांनी आयुष्यामध्ये 10 वर्ष आमदार होते. उमरग्यात त्यांनी 5 वर्ष आमदार होते. तिथले त्यांनी विकासाचे 4 मुद्दे काढून दाखवावे त्यांनी त्याच्यात, असं त्यांना वाटतंय तर. मी तर नवीन आहे, सुरुवात आहे माझी, माझ्याकडे खरंच मुद्दे नसतील काही कामाचे. माझ्याकडे अडचणीचे तर मुद्दे आहेत ना. विद्यार्थ्याचे विषय आहेत, शेतकऱ्याचे विषय आहेत, बेरोजगारीचे विषय आहेत, बदलतं राजकारण आहे. आता मागच्या महिनाभरापासून तुम्ही बघताय विधान परिषदेमध्ये जो विषय चालू आहे, विधान परिषदेचा जो बिनविरोध निवडी होत आहेत, तो विषय नाही का, त्या विषयावर तर बोलतोय आम्ही.